नमस्कार. MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी नाथा सावंत. धनगर आरक्षण आणि पंढरपूरमध्ये ज्या सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आणि धनगर समाजाचं जे राज्यव्यापी आमरण उपोषण 15वा दिवस आहे उपोषणकर्त्याचं आहे आणि याला भेट देण्यासाठी नागपूरचे पद्मश्री पुरस्काराने प्राप्त असणारे डॉक्टर विकास महात्मे आपल्यासोबत आहे. ते सर टेंभुर्णी थांबले होते आणि टेंभुर्णीतून पंढरपूरला उपोषण स्थळीला भेट देण्यासाठी चाललेले आहेत. सर, धनगर आरक्षण जे आहे हा मुद्दा राज्यामध्ये सध्या गाजतोय आणि धनगर याच्यासाठी तो संघर्ष चालू आहे, याकडे आपण कसे पाहता? आमची मागणी म्हणजे ST आरक्षणामध्ये म्हणजे STमध्ये समाविष्ट करा अशी नाही आहे. आमचं म्हणणं आम्ही आहोत इथे ऑलरेडी. आमचं 36 नंबरवर नाव आहे. जसं आपण हिंदीमध्ये एकरला एकड म्हणतो तसं हिंदीवाल्यांनी ते धनगरचं धनगड केलं आहे. दिल्लीत सगळे हिंदी भाषिक बसतात. तर त्याच्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की सरकारने फक्त अंमलबजावणीचा एक GR काढून धनगड म्हणजे धनगर जिथे जिथे धनगड लिहिलेलं आहे ते धनगर असं वाचावं आणि धनगरांना ज्या धनगरांच्या ज्या STच्या सोयी सवलती आहेत त्या सर्वच्या सर्व लागू कराव्या, म्हणजे अंमलबजावणी करावी ही आमची मागणी आहे. 2013मध्ये नागपूरमध्ये पहिल्यांदा अंमलबजावणीचा एक मोठा मोर्चा काढण्यात आलेला आहे. म्हणजे मागणी तेव्हापासून आम्ही अंमलबजावणीची करतो आहे आणि सरकारने आम्हाला सांगितलेलं होतं की आम्ही हे आरक्षण देऊ. त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब पण होते, त्यांनीसुद्धा आम्हाला लेखी दिलं होतं की आम्ही आरक्षण देऊ, पण आजपर्यंत अंमलबजावणी झाली नाही. मी उपोषणकर्त्यांचे आभार मानेल की त्यांच्यामुळे हा पूर्ण महाराष्ट्रात चर्चेला विषय आलेला आहे आणि हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे असं आमचंच नाही तर सगळ्या धनगरांचं. कारण हा कायदेशीररित्या म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे. माझं असं म्हणणं आहे कसं करायचं, कशाच्या पद्धतीने करायचं ते त्यांनी पाहावं. कारण त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही देतो म्हणून, तर त्यांनी पाहावं. कारण आम्ही काही सांगितलं की ते लगेच म्हणतात हे असं नाही होऊ शकत. तुम्ही ठरवा. तुमच्याकडे सर्व काही यंत्रणा आहे सरकारकडे. सरकारकडे महाधिवक्ता आहे, सरकारकडे सगळे ऑफिसर्स आहे, सरकारकडे ST कमिशनचे लोक आहे, STचे सेक्रेटरी. त्यांनी सगळ्यांनी मिळून काय करायचं ते ठरवून अंमलबजावणी करावी, जे त्यांनी सांगितलं होतं, जे जाहीरनाम्यात लिहिलेलं आहे. सर, एकीकडे आमरण उपोषण संविधानिक मार्गाने केलं जातं आणि आमरण उपोषण करत असताना सुद्धा 15वा दिवस असताना सुद्धा सरकार याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करते का असं तुम्हाला वाटतं? सरकारने माझ्या मते जी मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली ती खूप सकारात्मक होती आणि तिथे चर्चा साधारण 2.5 तास झाली आणि त्याच्यात निर्णय म्हणजे टाईम बाउंड पद्धतीने घेण्यात आले की 7 दिवसात सुधाकर शिंदे समितीने रिपोर्ट सबमिट केला पाहिजे आणि 4 दिवसात महाधिवक्त्यासोबत बैठक झाली पाहिजे. तर मला असं वाटतं की याच्यामुळे सरकार लक्ष देत नाहीपेक्षा सरकारने काम करणं महत्त्वाचं आहे. त्यांनी मीटिंग घेतली, लक्ष दिलं, त्यांनी समित्यांना कालबाह्य म्हणजे काल पद्धतीने या टाईम बाउंड पद्धतीने काम करायलाही सांगितलं, पण काम अजूनही झालेलं नाही आणि काम लवकरात लवकर अंमलबजावणीचं झालं पाहिजे ही आमची मागणी. विधानसभा निवडणुका लागलेली आहे, त्याची आचारसंहिता पण काही दिवसात चालू होते. मग आचारसंहिता झाल्यानंतर तुमचं आमरण उपोषण आहे राज्यव्यापी, याकडे आपण कसं पाहतो? त्याच्या आधी सरकारने करायला पाहिजे. आता 14वा दिवस संपलेला आहे. तुम्ही म्हणालेच 15 दिवस झाले. माझं तेच म्हणणं आहे की उपोषण 15 दिवस कितीतरी उपोषणकर्त्यांच्या तब्येती खालावत आहे. त्याच्यामुळे जास्त वेळ न लावता 2-3 दिवसातच सरकारने हा प्रश्न सोडवावा आणि त्यांना उपोषणकर्त्यांनाही सांगावं की 2 दिवसात आम्ही तुम्हाला देतोय सर्टिफिकेट्स. तर अशा पद्धतीने जे आहे तर विकास महात्मे आहेत हे पंढरपूरला चाललेले आहेत आणि खऱ्या अर्थानं धनगर समाजाला आरक्षण किंवा अंमलबजावणी होणार का याकडे मात्र संपूर्ण महाराष्ट्रात आणि धनगर समाजाचं लक्ष लागलेलं आहे. मी कॅमेरामन सह नाथा सावंत. आरक्षण आमचं हक्काचं, आरक्षण आमचं हक्काचं. कोण म्हणतं देत नाही, कोण म्हणतं देत नाही.